ह्यावेळी ते इन्कम टॅक्सचे काही चेंजेस नाही आहेत, पण ह्यावेळी कॉर्पोरेटसाठी बरंच काय काय केलं आहे, बिगर पिक्चरमध्ये बरेच काय काय चेंजेस केलेले आहेत. सो प्रसाद सरांनाच ॲज अ CA मला विचारावं असं वाटेल की टॅक्स हॉलिडेज देणं किंवा टॅक्समध्ये इन्सेंटिव्स देणं हे इंडिव्हिज्युअल्सला देणं आणि कॉर्पोरेट्सना देणं ह्याच्यात फरक काय असतो, म्हणजे ह्याच्या पाठी थॉट प्रोसेस काय असते देशाची? इंडिव्हिज्युअलना जसं आपण मागच्या वर्षी बघितलं की इंडिव्हिज्युअलना जर का मी टॅक्स कन्सेशन्स दिली तर त्यांच्या हातात डिस्पोजेबल इन्कम जास्त मिळतं. की जसं मागच्या वर्षी 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स फ्री इन्कम झालं, तो ऑन एन ॲव्हरेज त्याच्या मागच्या वर्षी जवळजवळ लाख सव्वा लाख रुपये त्या 12 लाख रुपयावरती टॅक्स पडायचा. मग आता साहजिकच आहे की एवढा सव्वा लाख रुपये माझा टॅक्स पर पर्सनचा वाचला तर साहजिकच त्यांचं डिस्पोजेबल इन्कम वाढतं. सो मेन इन्कम टॅक्स कन्सेशन इंडिव्हिज्युअलला देण्यात डिस्पोजेबल इन्कम वाढणं आणि नॅचरली त्याचा कन्झम्पशनवर इफेक्ट येणं हे एक असतं. किंवा त्याच्याही आदल्या वर्षी आपण बघितलं की बरेच कॉर्पोरेट टॅक्स त्यांनी कमी केले की पूर्वी 30-30% स्लॅब होती, तर आता काही कंपन्यांना 15%च फक्त टॅक्स आहे, काही कंपन्यांना 22% टॅक्स आहे. सो कॉर्पोरेट टॅक्स जर का मी कमी केलं तर बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट्स इंडियामध्ये येतात. सो ह्याच्यासाठी त्यांनी आता यावर्षीसुद्धा जसं गिफ्ट सिटीमध्ये आणखीन इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी त्यांनी अजून टॅक्स हॉलिडेज वाढवलेले आहेत. 2047पर्यंत त्यांनी टॅक्स हॉलिडे ठेवलेले आहेत की जेणेकरून जास्तीत ज्या इंडस्ट्रीज ग्रोईंग आहेत, जिकडे आपल्याला जास्त पैसा कंट्रीमध्ये येईल, ज्याच्यामुळे जॉब क्रिएशन होईल, हे लक्षात ठेवून तो टॅक्स फॉरगो करण्याचं गव्हर्नमेंट ठरवतं. तर जो कॉर्पोरेट टॅक्समुळे प्रश्न होतो की इन्व्हेस्टमेंट नवीन आणणं ह्याचा इम्पॅक्ट पडतो.